स्टेज पे आइए प्लीज। मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय, ही मॅच जबरदस्त रंगली गेली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जो चांगला खेळतो विजय त्याचाच होतो, हे मात्र आपण नेहमीच पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 विकेट्स आणि फक्त 2 रन्स दिले ओव्हरमध्ये, हा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रत्नदीप चषका तर कडून आपण पाहतोय एक सामनावीरचं एक बॅनर्स आपण पाहू शकताय. त्याचप्रमाणे गिफ्ट हॅम्पर एनर्जी ड्रिंक्स ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मेडल आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. हे गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतंय, स्पेशली बनवलं गेलंय. हे रत्नदीप विवूर चषकामध्ये आपण पाहतोय, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, एनर्जी ड्रिंक्स पाहायला मिळतंय. आणि हे रत्नदीप चषकचं सामनावीर सुंदर पद्धतीने झालंय. आणि नवीन मॅच आपल्यापर्यंत स्टार्ट होईल. आपण पाहतायत पाहुणे या ठिकाणी आपला निरोप घेताना. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणीन या ठिकाणी मान्यवरांचं, ज्या पद्धतीने वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्या आपण. आणि आपली उपस्थिती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमच्यावरचं प्रेम तुम्हाला इथे खेचून आणलेलं आहे, हेच मी म्हणेन. असंच प्रेम नेहमी तुमचं आमच्यावर राहू द्या, हीच मी विनंती करेन आपल्यास. आणि नेक्स्ट मॅचला सुरुवात करीन. आणि या टुर्नामेंटचं मुख्य समालोचक ज्यांच्याकडे आपण पाहतोय असे उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ धनसार, आपल्यासमोर सेकंड मॅच कशा पद्धतीने रंगेल हे ऐकवण्यासाठी आपण ऐकूयात उत्कर्ष पाटील यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोषदा पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. खऱ्या अर्थानं खूप चांगली साथ सातत्यानं आम्हाला दिली. सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख सन्मान्य श्रीयुत कुंदन संखे साहेब आणि राहुल घरत सर, शहर प्रमुख पालघर शिवसेना, ज्या भगव्या छताखाली अनेक वर्ष या भगव्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं असं नेतृत्व केलं या पालघरमधनं. आणि सध्या पालघरच्या राजकारणात खऱ्या अर्थानं हा भगवा फडकवला. आणि ते असे विद्यमान आमचे दिमागदार आणि दमदार असे जिल्हा प्रमुख आता इथून रजा घेतात, त्यांचे खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. आता एका बाजूला घरचा संघ याच मैदानात अनेक वेळा, आणि एका बाजूला कुणाल केणी, अर्थात आपण पाहतात श्री स्वामी समर्थ मायखोप सौरभ राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खराब यष्टीरक्षण. तुम्हाला या गोष्टी इथून स्किप कराव्या लागतील. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता, चांगलं क्रिकेट खेळायचं असतं, सुपर 8चा सामना तुम्ही ज्या वेळेला खेळता तिथून तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण होणं बंधनकारक आहे. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 2 रन मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. सॉफ्ट हँड नरमातानं मित आपल्याला पाहायला मिळाला अगदी कमी वयामध्ये. खऱ्या अर्थानं मायकोप संघामध्ये जागा मिळणं, याच मितचं मी म्हणेन की जसा मनीष भोईर आज तयार झाला त्याच अनुषंगानं मित सारखा एक युवा खेळाडू आला होता मायकोपमधनं, आणि आज मनीष भोईर हे एक नाव झालं, ब्रँड झालं. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड नरमातानं. आता कुणाल सेन्सिबल क्रिकेट. कुणाल यांना तुम्ही सातत्यानं पाहिलं असेल, मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, परंतु आता समजदारीनं क्रिकेट खेळलंय त्यांनी. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा ह्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. जिल्हा प्रमुख कुंदन संखे साहेब इथून मात्र रजा घेतात. या स्पर्धेचा अमूल्य वेळ त्यांनी दिला. मीत आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी होती, परंतु थोडासा वेळ झाला आणि धावसंख्या आता इथून आकार घेत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती 5. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. हिमांशू सिंग नाव नाही तर ब्रँड आहे सालवड पास्थळचा. एक दिग्गज असा आर्टिस्ट म्हणून पाटील नेटवर्कमध्ये ज्यांची भरती झाली आणि तदनंतर आज अविरत कामगिरी. सलग 3 रजनींमध्ये डे मध्ये देखील बिझी असतात, परंतु कामाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक नाव म्हणजेच हिमांशू सिंग. गोलंदाज तयार. इथे देखील एक्स्ट्रामध्ये आता गोलंदाजी होत आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 वरती. एका बाजूला सनीश शिंदे, संकेत शिंदे, 2 बंधू संकेत गरुड, तदनंतर ओमकार बबन या नावानं ज्यांना भरपूर प्रेम मिळाला. मृण्मय जे आमचे गुणलेखक आहेत. 3 विकेट करिता 500 रुपये.
निलेश पाटील समाजसेवक, ज्यांनी खऱ्या अर्थानं दिव्यांगत लोकांकरिता ज्या काही त्यांच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचे साहित्य आहेत, ते अगदी मोफत ठेवले. हे खऱ्या अर्थानं तुमच्या मनाचा मोठेपणा आणि अशी माणसं या समाजाला गरज आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. निलेश पाटील धावसंख्या फलकावरती आकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत विघ्नेश ठाकूर आम्हाला दर्शवत आहेत की 8 रन 5 बॉलचा खेळ संपला, 8 धावा. आत्तापर्यंत आपण पाहतायत बिनबाद अशी जोडी. एका बाजूला मायकोप ए आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच रत्नदीप भंडाराळी वेऊर हा संघ. संपूर्ण वेऊरमध्ये आता यूट्यूबला जे प्रेक्षक घरी असतील त्यांनी टी व्हीवरती हा सामना लावला असेल, कारण आपल्या घरातली मुलं, आपल्या समाजातली मुलं, आपल्या अगदी शेजारची मुलं खेळत आहेत. संकेत शिंदेला बीट करत बॉल सीमा रेषाला फाडून चाललाय डीप कव्हर मधनं. 4. थँक्यू सो मच. आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल LED स्क्रीन आणि LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते शुभमंगल इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. धनसार काशीपाडा इथून दुर्वेश मोरे असतील, सर्वेश मोरे असतील, 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात आणि आज शुभमंगल ब्रँड झाले म्हणायला हरकत नाही. अगदी साधी सुरुवात दुर्वेश मोरे यांनी पाहिलेलं स्वप्न आणि तदनंतर स्वप्नांच्या वाटचाली केल्या आणि आज सक्सेस मिळवला. शुभमंगल इव्हेंट्स अँड डेकॉर आपल्याला पाहायला मिळतात. आज ही स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे सर्वेश मोरे ब्रँड ऑफ धनसार त्यांचा देखील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, रणसंख्या फलकावरती लागली ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहू शकताय 12 रन. 12 धावा या धावफलकावरती आहेत. विघ्नेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. आज लेदरचा क्रिकेटचा सामना खेळून देखील आले, परंतु पुन्हा एकदा आपल्या कामाशी जोडले गेलेत. गोलंदाज तयार, गोलंदाज साहिल. यावेळेला मितचा फटका, क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळाला. संकेत गरुड एक युवा खेळाडू, परंतु अनेक वर्ष अगदी वयाच्या कमी वयामधूनच अंडरआर्म क्रिकेटला ज्यांची जोड झाली, तुषार मोरे असतील, चंदन मोरे असतील, यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी देखील खेळलेलं आहे आणि तेच संकेत गरुड आपल्याला पाहायला मिळतात डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोलंदाज तयार. इथे देखील फटका कुणाल केणीच्या बॅटमधनं, अगदी बंदुकीतून सुटलेली गोळी, न थांबणारी. 4. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 17 आणि कुणाल केणी इज ऑन फायर. अगदी हा स्लॉट मधला बॉल. ह्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये कुणाल सांगतील की कुठेच माझ्या लिस्टमध्ये जागा बसत नाही, ह्याला आउट ऑफ द पार्क सीमा रेषेच्या बाहेर फेकणार आणि इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतायत हा फटका खेळला. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 17 रनवरती. बिनबाद अशी सलामीची आघाडीची जोडी. एका बाजूला कुणाल केणी ब्रँड मायकोपचा. पुढचा बॉल एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी स्किप करावी लागेल. सनीश शिंदे पाहायला मिळतात संघाचे कर्णधार आणि निश्चित स्वरूपात रत्नदीप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला टॅप केलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिथून बॉलला फील्ड करतायत. बघता बघता इथून मिळाली डॉट बॉल. साहिल यांच्या षटकातील बॉलचा खेळ झालाय 3. या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. पुढचा बॉल सॉफ्ट अँड नरम हातानं. आता सेन्सिबल क्रिकेट. कुणालच्या खेळामध्ये हा मोठा झालेला बदल दिसतोय, कारण कुणालचा 1 वर्ष जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर कुणाल हे सिंगल डबल या खेळाकडे भरपूर कमी असायचे, फक्त आक्रमण शंखनाद. परंतु यावेळेला त्यांनी आता ओपनिंग पेअरला दाखल होत्या, तदनंतर मनीषला थोडंसं मागे ठेवलं असताना स्वतःच्या विकेटचं महत्त्व आता ते खेळपट्टीवर देतात. हे तुमच्याकडे असायला हवं. गोलंदाज तयार. साहिल फटका तर जरूर केलाय, थ्रो तर झाला, परंतु तिथून सिंगल मिळते. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर आता घरच्या स्पर्धेमध्ये, स्वतःच्या स्पर्धेमध्ये यजमानपद ज्यांच्याकडे आहे आणि तो संघ खेळत असताना संपूर्ण वेऊर भंडाराळी आणि संपूर्ण वेऊरकरांचं लक्ष लागलं या मॅचकडे. प्रेक्षकांनी भरलेलं तुडुंब असं मैदान आणि त्या सगळ्यांचं स्वागत. फुलरलेनचा बॉल अँड बॉल निघून जाईल. मिस टाइम वरती देखील आलाय चौकार. 4. या वेळेला आपण पाहू शकाल षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. 12ची सरासरी राखत धावा जाऊन पोचल्या त्या म्हणजे 24. येणाऱ्या आगामी काळात एक मोठी स्पर्धा 9, 10 आणि 11 एप्रिल अर्थातच धीरज पाटील लाल्या पुरस्कृत अंडरआर्म क्रिकेटचा महासंग्राम रात्रकालीन अर्थातच एक मोठी अंडरआर्मची स्पर्धा येते. या 3 दिवसांच्या कालावधीत प्रथम पारितोषिक 50,000,
द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000. धीरज पाटील पुरस्कृत 9, 10, 11 एप्रिल अंडरआर्म क्रिकेटचा जबरदस्त मोठा सोहळा आपल्याला बघायला मिळेल. वेऊर चषक ही स्पर्धा अंडरआर्मची आपल्याला एक मोठी स्पर्धा याच पद्धतीने बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये सुशील मोरे, रोशन मोरे, प्रेम मोरे, निलेश पाटील, बळवंत पाटील, अमरीश मोरे या सर्वांचा समावेश असेल. आणि तदनंतर ती एक मोठी स्पर्धा हितेश घरत असे सगळे दिग्गज आयोजक तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आणि वेऊर चषक कमिंग सून 9, 10, 11 एप्रिल धीरज पाटील लाल्या पुरस्कृत वेऊर चषक येणाऱ्या काळात ही स्पर्धेचा बोलबाला राहील. जाऊया तत्पूर्वी या मॅचकडे. सध्या धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 रन बिनबाद अशी जोडी मायकोप ए आणि मायकोप ए म्हणजेच आपण पाहतात श्री स्वामी समर्थ मायकोप असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात पुरस्कृत केलाय तो म्हणजे सौरभ राऊत यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, यावेळेला ओमकार बबन या नावानं ज्यांना भरपूर प्रेम मिळालं या संपूर्ण वेऊर भंडाराळी आणि संपूर्ण वेऊर गावात, तेच ओमकार बबन दाखल झालेत. 25 धावा या धावफलकावरती आहेत. संपूर्ण व्यासपीठ अगदी वेऊरकरांनी भरलेलं आणि इथे प्रेक्षक या मॅचकडे अगदी टक लावून बघतायत की आपल्या घरातली मुलं, आपल्या शेजारची मुलं खेळतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथून त्यांना वाव मिळावा, इथून त्यांना पाठबळ देण्यासाठी तयार आहेत. पुलरलेनचा बॉल, क्षेत्ररक्षक संकेत शिंदे बॉलला फील्ड करतील आणि आता डॉट बॉल आलाय. धावांची गती जाऊन पोहोचली. 25 बॉलचा खेळ झालाय. 2 कुणाल केणी मैदानाच्या आत. यावर आपण पाहतायत पंचांनी नो बॉल असा घोषित केलाय, जो कमरेच्या वरती राहिला आणि तदनंतर या बॉलला नो बॉल घोषित केलंय. धावसंख्या इथून 1+1 म्हणजेच या 2 धावा मिळतील आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 27 रन. इथे फटका तर जरूर केलाय. रनआउटची संधी आहे. संपूर्णपणे आता रत्नदीप संघाने ठरवलंय की आक्रमण करायचं तर कुणालवरती. आता सनी थोडेसे नाराजगी व्यक्त करतायत की निश्चित स्वरूपात तुम्हाला गोलंदाजी एंडवरती तो बॉल फेकायचा आहे आणि कुणाल करिता त्यांनी चान्स घेतले. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 28 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. पाटील नेटवर्क्स या युट्यूब वाहिनी समेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं स्वागत आहे. अगदी आपण पाहतायत 2016ची सुरुवात आणि तदनंतर 2025 हा स्वप्नगत प्रवास. 1 लाख सबस्क्रायबर नितेश पाटील ब्रँड नवलीचा आणि आपल्याला पाहायला मिळाले. इथे देखील आपण पाहतात पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आता इथे खऱ्या अर्थाने एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी होत असताना काहीतरी आता टीम मिटिंग्स घेतल्या जातील, कारण मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राची जी गोलंदाजी चालली त्या गोलंदाजीला थांबवणं खूप गरजेचं असेल. आज यश फाउंडेशन संघर्ष मुरबे हाही संघ आपल्याला सामना खेळताना बघायला मिळेल, ज्यामध्ये चेतन पाटील चेक या नावानं भरपूर प्रसिद्धी संपूर्ण मुरबे गावातनं त्यांना मिळाली आणि एक चांगले कलाकार, एक स्वतः चांगले कोरिओग्राफर आहेत आणि तेही अगदी कामावरनं 6 वाजता सुटलेत, परंतु आपल्या गावचा सामना आहे, आपल्या घरचा सामना आहे. त्यांनी सरळ रत्नदीप वेऊरचं मैदान गाठलं, होळी नाका, आणि तदनंतर आपल्या खेळाडूंची वाट बघतात तेच चेतन पाटील, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, कलागुणांना वाव देणारे एक मुरब्यामधलं दिग्गज नाव, ज्यामध्ये मी त्यांच्या साथीनं आणखीन एक नाव घेईन, कपिल देव, भाऊ कदम म्हणून ज्यांना पाहिलं जातं. असे 2 दिग्गज रती महारथी, क्रिकेटवरती जिव्हाळ्याचं प्रेम दाखवणारं नाव आहेत. चेतन पाटील यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बबनचा आता खऱ्या अर्थानं तोल सावरलाय आणि तो सावरावा लागेल, कारण जिथे 2 नो बॉल आलेत त्यानं आता स्कोर कार्ड अगदी वेगानं वाढत चाललंय. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतात नो बॉल. तुम्ही गोलंदाजी काय करता याचा आता प्रश्न असेल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार. 3 बॉलचा खेळ झालाय. आता याही वेळेला शॉर्ट बॉल होता. मितनं आक्रमण केलं होतं या मागील बॉलवरती. मायकोप संघानं युवा खेळाडूंची फॅक्टरी केली. आता जे अगदी युवा असतात त्यांना संधी देतात आणि
विश्वासानं त्यांना या खेळामध्ये उतरवतात. आज मित सारखा खेळाडू ओपनिंग पेअरला दाखल होते कुणाल किणीच्या साथीनं. वय वर्ष 15 ते 16 वयाचा हा खेळाडू आहे, परंतु एक मोठ्या 50,000च्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला ओपनिंगची संधी क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये दिली असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा मायकोप संघ आहे. कालच्या दिवसात श्रीराम मायकोप अर्थात मायकोप बी याही संघांना खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. वंदेश पाटील, नितेश असतील, तदनंतर अजय पाटील असतील, जितेंद्र जितू असतील. सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलाय. जिथे आपण पाहतात सिंगल मिळते, या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली 37. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा या धावफलकावरती आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप चषक 2026चा एक जबरदस्त अभूतपूर्व सोहळा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. इथे देखील आपण पाहतात स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला खूप चांगला फील्ड केलं. आणि जिथे आपण पाहतायत रिंकेश एक चांगले खेळाडू आहेत. अगदी आपण पाहतायत मजबूत फलंदाजी देखील त्यांच्याकडे आहे. खराब क्षेत्ररक्षण अगदी स्वाभाविक आहे. तुम्हाला या खेळामध्ये महत्त्वाच्या मॅचमध्ये जर तुम्ही असं क्षेत्ररक्षण कराल तर नाही चालणार. तुम्ही क्रुशियल मुवमेंटला पोहोचलात. या अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये तुमच्याकडनं क्षेत्ररक्षण कसं असावं याही गोष्टी तुम्हाला बघणं खूप गरजेचं असतं. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतात फटका फसलाय. फलंदाज बाद होत असताना गॉन. थँक्यू सो मच निखिल गायकवाड आणि ग्रीशांक सरांचं इथे शुभ आगमन. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सचिन घरत ब्रँड ऑफ मायकोप यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. इथे फटका चांगला आहे. मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळाले. जर यष्ट्यांवरती इथे आपण पाहतायत जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या. मनीषनं थोडेसे होप सोडले होते. अर्ध्या विकेटला येऊन पुन्हा एकदा ते मागे आलेत. मनीष भोईर मन्या मायकोपचा दिग्गज स्टार म्हणून खऱ्या अर्थानं ज्याची चर्चा सातत्याने होते. यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे आता डॉट बॉल येतोय. रिंकेशचं हे षटक टर्निंग राहू शकतं. रिंकेशनं चांगली गोलंदाजी केली रत्नदीप क्रीडा मंडळाकरिता. चांगली गोलंदाजी सध्या होत आहे. पुढील बॉल मनीषचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग मधून संकेत गरुड आणि बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळते ती म्हणजेच आता सिंगलच्या साह्यानं 4 षटकांचा खेळ संपला. 42 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः करतोय गोलंदाजी. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीचं एक श्रवणीय गीत. यावेळेला आपण पाहतायत फटका तर जरूर चांगला खेळला आणि बिटवीन द गॅप तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर जाताना मनीष भोईर ब्रँडच्या बॅट माध्यमातून हा आलाय चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 46. 5वं षटक अगदी शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ. पुढचा बॉल
यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला खेळला. मनीषकडे कंट्रोल आहे. या फटक्यांसाठी जाणलं जाणारं नाव कलात्मक रचनात्मक असे फटके खेळण्याकरिता जो सातत्यानं जाणला जातो, परंतु या वेळेला रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर यांना विकेट आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली लेंथची गोलंदाजी या सगळ्या गोष्टींकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. कारण ज्या वेळेला तुम्ही घरच्या मैदानात खेळता त्यावेळेला संपूर्ण गावाला तुमच्याकडनं अपेक्षा असतात. प्रत्येकाला वाटतं की आपला संघ जिंकावा आणि त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने मेहनत घ्यावी लागेल. धावसंख्या फलकावरती 50 फॉर मायकोप. श्री स्वामी समर्थ मायकोप आजच्या दिवसात सौरभ राऊत यांनी हा संघ पुरस्कृत. पुन्हा एकदा मन्या इज ऑन फायर. 4. गोलंदाज तयार होतील. यावेळेला पुन्हा एकदा फटका तर खेळला जरूर आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत बबन ओमकार यांनी बॉलला फील्ड केलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 वरती. 54 रन्स हे सध्या स्कोर काढले आहेत. गोलंदाज तयार सिद्धार्थ. पुढचा बॉल मनीष करिता. मनीषचा फटका इथे देखील आपण पाहतायत. मृण्मय फक्त बॉलकडे पाहत राहिले आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आता धावसंख्या जाऊन पोहोचते 58 रन्स. 58ला 1 अशी श्री स्वामी समर्थ मायखोप. सौरभ राऊत पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार. या षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 5. अगदी शेवटचा बॉल बाकी. शेवटच्या बॉलवरती देखील मनीषच्या बॅटमधनं आलाय चौकार आणि चेंडू निघून जाईल. धावा जाऊन पोहोचतात 62 आणि 63 धावांचं मोठं लक्ष बघायला मिळतं. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच साई एकता बिरवाडी विपक्षात यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या टॉससाठी, जिथे टॉस करण्याकरिता आमचे साथी समालोचक अर्थातच संतोषदा पाटील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील आणि त्या मॅचचा टॉस होईल. निशांत गायकवाड साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही स्वागत सन्मान करू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर तो स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय निलेश पाटील सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः त्यांचं इथून यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. निशांत गायकवाड साहेब आहेत या आणि त्यांच्या साथीनं निखिल गायकवाड साहेब देखील आहेत. प्रथमतः निशांत सरांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता निलेश पाटील आणि ही भगवी शाल महाराष्ट्राचं हे भगवं वस्त्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. चला, यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आणि एका बाजूला साई एकता उर्वे 11 बिरवाडी. त्याचबरोबर निखिल गायकवाड सरांचं स्वागत करण्याकरिता मी सनी संजय मोरे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते निखिल गायकवाड सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सनी मोरे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले क्रिकेटपटू तेही आहेत. ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर क्रिकेट भन्नाट खेळत असतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण निखिल गायकवाड सरांचा यथोचित स्वागत सन्मान करतोय. टॉस करण्याकरिता देखील या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करीन की आपण जावा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जिथे गायकवाड बंधू आलेले आहेत त्या दोघांना देखील विनंती करीन की आपण टॉस करण्याकरिता या. ओव्हर टू यू संतोष पाटील सर. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. संघर्ष मुरबे आणि दुसऱ्या बाजूला साई एकता उर्वी बिरवाडी आपल्याला पाहायला मिळेल. यश फाउंडेशन पुरस्कृत संघर्ष मुरबे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी दोन्ही बंधूंना या ठिकाणी विनंती करतोय की या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, बिरवाडी संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुरबे संघ. कॉल असेल मुरबे संघाचा. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. आपण पाहतोय मुरबे संघ. आपण दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हा. रोनित, टॉस महत्वाचा होता, टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू.
आज पूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळेल. हो. कसं वाटतंय? अगदी जवळची अगदी पहिली तर मुरबे आणि विचार केला तर आज टुर्नामेंट ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आयोजित केले, या मैदानावर तुम्ही खेळलात आणि खेळल्यानंतर अनुभव घेतलात. आज काय वाटतंय? किती रनापर्यंत थांबवण्याचा विचार करतील? आम्ही 40 ते 45 पर्यंत धावा करायचो 5 ओव्हरमध्ये. आणि कसं वाटतंय? मैदान कसं वाटतंय? आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला पण खूप मजा आहे. आणि आजची जर्सी देखील मिळणार आहे. आणि सिरीज जी आपण सायकल पाहणार आहोत त्याबद्दल काय म्हणशील? सिरियस खूप मोठं. सार्थक, नक्कीच आज टॉस महत्त्वाचा होता. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? टॉस खूप महत्त्वाचा होता कारण की आम्हाला पण फिल्डिंगच करायची होती. आज पूर्ण प्लेयर तुमचे आपल्याला पाहायला मिळतील. हो सर्व आपल्याला जास्त विचारणार नाही. महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊया इथे मात्र टी शर्टसाठी स्वाती मॅडम आणि विकास मोरे सर आणि स्वाती मॅडम आपण संतोष दादा एक कॅप्टन बोलवा आणि टी शर्ट त्यांच्या येस हातात द्या. येस मुख्य मंचावर आपण टी शर्ट वाटप करणार आहोत. मुख्य मंचावर फक्त कर्णधार आपण जायचं आहे. अक्षय दूधकर देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि मी विनंती करतोय स्वाती मॅडम यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण उर्वी 11 संयुक्ता बिरवाडी संघाला आपण टी शर्ट्स देणार आहोत. संघाच्या कर्णधारांना टी शर्ट देतोय आपण. अगदी कॅमेरा अँगल आणि मॅच देखील महत्त्वाची आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय टी शर्ट्स पाहू शकतायत. अगदी येलो कलर उर्वी 11 संयुक्ता बिरवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो ऑरेंज रेड कलर आहे आपण पाहतोय विकास सखाराम. कॅप्टन या मुरबे संघ रोनित आपण यायचं आहे. विकास सखाराम मोरे सौजन्य केलेले हे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा टी शर्ट आपण नक्कीच यश फाउंडेशन मुरबे संघाला आपण देण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या खास आकर्षण जाऊया. मॅच महत्त्वाची आहे त्यामुळे मॅच देखील इथे ऑन होईल. सन्मान्य साहित्य तिवारी सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. साहित्य तिवारी सरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 4 बॉलचा खेळ झाला. ऑल राईट. दक्ष राजू मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना मी विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि अक्षय दूधकर साहेब आपण देखील विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हाय. जाऊया मॅचकडे. या बॉल आपण पाहतायत आता संकेत गरुड टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर देण्याकरिता आता तयार आहेत. सज्ज झालेत. सनी बाद झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा ह्या धावफलकावरती आहेत. एक मोठं टार्गेट 63 रन्स 63 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यामध्ये आता दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20ला 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेकरिता आर्थिक दात्यांचं पुन्हा एकदा मी तुमच्या पुढे निश्चितसोबत त्यांची नावं घेणं खूप गरजेचं आहे. कार्य सम्राट उत्तम मोरेश्वर घरात उत्तूभाऊ नगराध्यक्ष पालघर नगर परिषद नवनिर्वाचित आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य सन्माननीय राजेंद्र आत्माराम पाटील उपनगराध्यक्ष साहेब, जस्विन मनोज घरत नगरसेवक सभापती आरोग्य व विकास यांच्या माध्यमातून ट्रॉफी, प्रीती रमाकांत मोरे नगरसेविका मॅडम त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य, आनंद जनार्दन राऊत नगरसेवक, रवींद्र बंड्याभाऊ मात्रे नगरसेवक खेळण्यासाठी हे मैदान,
त्याचबरोबर दिनेश घरत नगरसेवक त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता खूप चांगलं सहकार्य. महेश पांडुरंग कोती नगरसेवक साहेब, कुंदन संके साहेब जे नुकताच येऊन गेले. शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. राहुल घरत सर तेही नुकताच येऊन गेले. शिवसेना पालघर शहर प्रमुख, तदनंतर पंकज गावडे उद्योजक, तिसरं आणि चौथं क्रमांकाचं प्राईज. तदनंतर जश्विन शेनॉय ए इन्शुरन्स अँड सर्व्हिस, प्रशांत शिंदे, भवानी सिंग राठोड, करणी सेना अध्यक्ष. जाऊया मॅचकडे. आणखीन बरीचशी नावं आहेत तीही तेवढीच महत्त्वाची, परंतु इथून फलंदाज क्लीन बोल्ड साहिल बाद झालेत आणि नवीन फलंदाज आमचे साथी गुणलेखक ज्यांनी सलग तिसऱ्या रजनीमध्ये खूप चांगली अचूक साथ जे दिले ते मृण्मय मुन्ना दाखल झालेत. आणि तेच आपल्याला मृण्मय आता मुन्ना दाखल होताना बघायला मिळतात. भरपूर अपेक्षा आहेत. आता मनीष सांगतात की घरचा संघ आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतात प्लॅनिंगनुसार या सामन्याला पुढे घेऊन जावं लागेल. मेन इन ग्रीन मायकोप ए श्री स्वामी समर्थ सौरभ राऊत पुरस्कृत हा संघ, तर एका बाजूला मेन इन ऑरेंज रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो घरच्या स्पर्धेमध्ये. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 20 आणि 20ला धक्के 3. गोलंदाज कुणाल किणी मैदानाच्या आत. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी बनली, परंतु तेवढी चांगली फेकी, तेवढं चांगलं कलेक्शन. मुन्नानं 1 रन पूर्ण केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 वरती. माता भगिनी देखील अगदी गर्दीने या स्पर्धेला बघण्याकरिता आलेत, कारण घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठल्या तरी ताईचा भाऊ खेळतोय, कुठल्या तरी ताईचा पुतण्या खेळतोय, कुठल्या तरी ताईचा मुलगा खेळतोय आणि ज्या अनुषंगानं प्रत्येक माता भगिनी इथे मात्र येऊन या स्पर्धेच्या या मॅचचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल संकेत गरुड आपल्याला पाहायला मिळाले. पूल करायचा होता आणि पूल केल्यानंतर आपण पाहतायत ज्यांनी खऱ्या अर्थानं जिथे धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22. आता 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये रन करायच्यात मॅचला जिंकण्याकरिता 41. फटका चांगला खेळला बिटवीन द गॅप. मृण्मय मुन्नाच्या बॅटमधनं आलाय चौकार. या 4 धाव्यांना आता स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल. ॲक्शन रिप्ले आपण पाहताय. कुणालचा चेंडू होता अगदी स्लॉटमध्ये, ऑन साईडला न्याय दिला त्या बॉलला. फटका जर तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं क्रॉस बॅटनं. आता इथून व्हाईट बॉल पंच दर्शवतात. या व्हाईट बॉलनं आता स्कोर कार्डला गती मिळेल. पंचांकडे जो पंचांनी व्हाईट बॉल दिला त्याला चॅलेंज केलं कुणाल किनीनं की नाही हा बॉल वाईट आम्हाला नाही मिळवायचा जिथून चॅलेंज केलं. जुगल गावड सर जोडले जातील आणि त्यांना बिझी केलं जाईल. पाटील नेटवर्कचे इमानचू सिंग आता त्यांची कला दाखवतील आणि तदनंतर हा व्हाईट बॉल आहे की फेअर बॉल आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. जर मुन्नाने हॅट्रिक चौका मारला ना तर पप्पू दादाकडून 500 2 मिनिटं. जर मृण्मय आणि हॅट्रिक चौकाराची आणली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सुशील मोरे पप्पू दादा यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आता मृण्मय सांगतील की 3 चौकार खेळूया आणि मालामाल होऊया. जिथे आपण पाहतात 1001 रुपयाच्या जे कॅश प्राईज ठेवलंय सुशील मोरे पप्पू भाई यांच्या माध्यमातून आपण पाहतात फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल जिथे कुणालनं जसा चेंडू पडला चॅलेंज केलं होतं आणि तदनंतर षटक संपलंय. 3 षटकांचा ॲक्शन रिप्ले आपण पाहताय त्या बॉलचा आणि जिथे आपण पाहू शकता हा फेअर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती 26. धावा धावफलकावरती आणि मनीष भोईर मन्या राऊंड डिस्टन्सनं आलेत. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल, परंतु बिगेशनं पाहिलं. बिगेशकडे अगदी आपण पाहतायत चतुर चलाक ॲथलेटिक फिल्डर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी बारकाईनं त्यांचं लक्ष असतं फलंदाजच्या की मुवमेंटकडे आणि तदनंतर आपण पाहतात इथून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे फटका फसलाय. मनीष आलेत बॉलच्या खाली आणि टिपलाय कॅच गॉट. रिंकेश मैदानाच्या आतमध्ये. रिंकेशच्या 3 षटकाराकरिता सगळ्यांचाच लाडका लाल्या यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपये आहेत. आता लाल्यांनी इथे 500 रुपये ठेवलेत रिंकेशच्या चौकारासाठी आणि इथे क्लीन बोल्ड झालेले आहेत रिंकेश गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत संकेत शिंदे, शिंदे स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर बळवंत यांच्या माध्यमातून आपण पाहतात संकेत यांनी 3 बॉल 3 चौकार मारले. तर आता शेअर मार्केट वाढलं, 500 वरनं 1000 वरती गेलं, 1000 वरनं 5000, 5000 असं मात्र संकेतसाठी हे कॅश प्राइज आहे. संकेत कहा पे निगाह कहा पे निशाणा, टोटली ब्लाइंड. आता वेग वाढवला मन्यानं आणि चेंडू मात्र इथे चांगले हाताळत आहेत. षटक क्रमांक 4, बॉलचा खेळ झाला, क्लीन बोल्ड. संकेत बॅक टू द डग आउट, गॉन. भाग्य मोरे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक चौकाराकरिता प्रीती मोरे मॅडमांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 500, विकास मोरे सरांकडनं 10,000 रुपये. हॅट्रिक चौकार, 3 बॉलमध्ये 3. आता इथून भाग्य सांगतील की संकेत आम्हाला स्ट्राईक द्या. आता 3 बॉल 3 मारू आणि 10,000 घेऊ विकास मोरे यांच्या खिशातून. आणि सध्या आपण पाहतात आता संकेत खेळतायत. इथे देखील सॉफ्ट हँड आता भाग्य स्ट्रायकिंग एंडला येतील. मनीष यांनी जरूर रनआउटची संधी घेतली होती. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 28. 3 चौकारांची किंमत आजच्या रात्रीला 12,000 आहे भाग्यासाठी. इथे आपण पाहतायत डॉट बॉल येतोय. धावांची गती तपासून पाहिली तर 28 वरती 1 वे ट्रॅफिक. रत्नदीप येऊरसाठी फटका खेळला, मनीष आहेत फील्ड करतील बॉलला आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी. इथे देखील टॅप केलाय, फक्त डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती स्थिर होते, ती म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. आणि इथे विजयाचा शंखनाद मुरबे संघानं मायकोप संघानं इथे आपण पाहतायत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. मुरबे संघ इन ॲक्शनमध्ये येईल आणि ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल त्या वेळेला मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ उमरोळी गोड गळ्याचे धनी संतोषदा पाटील आमच्या साथीनं जोडले जातील. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊया आणि मॅन ऑफ द मॅच